मी बनवणार आहे मसाले भात, म्हणजे भंडाऱ्यामध्ये बनवतात ना देवाजवळ तसे मसाले भात. त्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये बारीक असे मी कट करून घेतले सगळ्या गोष्टी. त्यानंतर मी घेतले तांदूळ इंद्रायणी, तुम्ही कुठलाही वापरू शकता. त्याच्यामध्ये मी ॲड केले तुरीची डाळ, मसुरीची डाळ, त्याच्यानंतर मुगाची डाळ, असं मस्त ॲड करून त्यात पाणी टाकून 10 मिनटं ठेवलं मी भिजायला. त्याच्यामध्ये कुकर ठेवला गॅसवरती, त्याच्यात टाकलं तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदे. मस्त असं त्याला लालसर होऊ द्यायचं, मिक्स करून घ्यायचं सगळीकडं. मिक्स केल्यानंतर लाल थोडंसं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये ॲड करायचं लसूण अद्रक पेस्ट. म्हणजे लसूण अद्रक पेस्ट मी थोडंसं मोठं मोठं वाटून घेते, का तर त्यांनी थोडंसं वेगळी टेस्ट येते म्हणून. मग ह्याला पण थोडंसं लाल होऊ द्यायचं. मग त्यानंतर ॲड करायचे त्याच्यामध्ये बटाटे आणि शिमला मिरची तुम्ही एकत्र ॲड करू शकता. मग ह्या दोन्हीला पण थोडंसं नरम होऊ द्यायचं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो नंतर काय ॲड करायचे, कारण टोमॅटो लगेच सॉफ्ट होतात म्हणून त्याला आपण शेवटी ॲड करायचे. मग मिक्स करून घ्यायचं सगळ्या गोष्टी. मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता ॲड करूया आपण वाटाणे ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे अजून शेंगदाणे पण ॲड करूया. मग सगळ्यांना मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यामध्ये मग टाकूया मसाले, तुम्हाला जे काय लागतं, हळद, मीठ, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, सगळ्या गोष्टी ॲड करून त्याला असं थोडंसं तेल सुटेपर्यंत पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. मिक्स झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूया आपण आता पाणी कसं आहे माहिती आहे का, जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्हाला, म्हणजे कसं चिकट पाहिजे असेल तर जास्ती टाकू शकता, कमी पाहिजे तर कमी. मग त्यात टाकूया गरम मसाला घरकुलचा. मग असं उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूया आपण हे तांदूळ भिजत टाकलेले. मग असं मस्तपैकी शिजू द्यायचं. मी शिट्टी नाही होऊ देत, असं शिजवायला ठेवते. मग त्याच्यानंतर काढूया. बघा तुम्ही बघू शकता कसला भारी दिसत आहे. वरतून थोडी कोथिंबीर ॲड करायची. मग आता प्लेटमध्ये घेऊया आणि त्याच्यासोबत घेतलं मी लोणचं, पापड आणि त्याच्यावरती थोडीशी तुपाची धार सोडूया आपण. तुम्ही हे खाऊन तुम्ही बघू शकता, तर कसलं दिसायला एवढं भारी दिसते, तर खायला किती मस्त टेस्ट असेल ना. तर खाऊन टेस्ट करून मी सांगते तुम्हाला कसं बनले. आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. असला जबरदस्त बनतो ना, खूप मस्त लागतो.